अरे इथं गेलं की रे सगळं. त्याचं काय करायचं आपल्याला? पैसे का होते म्हणली दिली ती? आज बनवणार आहेत आपण ताकाची कढी. तर इथं आपण कढाई ठेवली स्टार्टिंग आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झालंय. आता आपण यामध्ये मोहरी टाकू आणि त्यानंतर ना जिरा. आता आपण लसण टाकलंय, तर कढीपत्ता. आता यामध्ये आपण दही आणि थोडंसं बेसन पीठ, हिरवी चटणी, लसण, कोथिंबीर त्यामध्ये वाटून घेतलेलं मिक्स केलं आहे आणि हे आता आपण याचा तडका दिला आहे की तर तडक्यामध्ये थोडीशी हे हळदी, अर्धा चम्मच हळदी टाकली. आता आपण याला मिक्स करू. हे बघू शकताय तुम्ही कसा कलर आलाय, मस्त एकदम छान. आणि परत यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण, कारण एवढं घट्ट नाही छान वाटणार. तर हे पाणी टाकून आता बघा कशी छान वाटते, मस्त कढीला कलर आलाय आता छान. आता आपण याला एक 5 मिनटं मस्त त्याला उकळी घेऊ एक मारून. थोडंसं मीठ चवीपुरतं. तेल नाही काय आपल्या इथं? बघा. तर हे बघू शकताय तुम्ही मित्रांनो, किती छान कलर आलाय आपल्या ताकाच्या कढीला. हे मी जरा हलवताना सांडली आहे माझ्याकडून. तर तुम्हा कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. असं मी तर कधी आता व्हिडिओ बनवला नव्हता, फर्स्ट टाइम बनवला. आणि तुम्हाला कसा वाटतो ते सांगा नक्की. हे बघा आता आपल्या कढीला उकळी आली आहे छान. आता त्याला उकळी आली तर आपल्याला 1-2 मिनटं त्याची उकळी जिरेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि परत मग आपण गॅस बंद करू. ओके. तर तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलाय असा कढीला आपल्या. बघा कशी उकळी आली आहे. ह्याला थोडंसं जास्त हलवावं लागतं, कारण नाही तर मग ते खाली जातं. गॅस कमी करून, नाही का.